हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू ढवारेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा लास्ट लेक्चर मध्ये आपण काय स्टडी केलं होतं तर एररला स्टार्ट केलं होतं. पर्सेंटेज एरर कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलं होतं. बेटा तुला आठवतं का बघ, पर्सेंटेज एरर काढत असताना आपण 5 स्टेप फॉलो केल्या. फर्स्ट स्टेपला आपण काय केली होती, वी हॅव कॅल्क्युलेटेड द मीन व्हॅल्यू. इन द सेकंड स्टेप we calculate the absolute errors in each term or each quantity. In a third step, we have calculated the mean absolute error. In the fourth step, we have calculated the relative error, which is also known as the fractional error. आणि जी फायनल म्हणजे 5वी स्टेप आहे त्या स्टेपला आपण काय केली, पर्सेंटेज एरर काढली. कशी काढली होती बेटा, रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100, त्याला आपण पर्सेंटेज एरर असं म्हटलं होतं. ठीक आहे. मग आता आपण असं इमॅजिन करू की रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर तुला कशा काढायच्या कळालेल्या आहे. रिलेटिव्ह एरर कुणावर डिपेंड आहे बेटा, मीन ऍब्सोल्यूट एररवर. आणि मीन ऍब्सोल्यूट एरर कुणावरती डिपेंड आहे, ऍब्सोल्यूट एरर्स वरती. आणि ह्या सर्व व्हॅल्यूज कुणावर डिपेंड आहे, मीन व्हॅल्यूवरती आणि मेजर्ड व्हॅल्यूवरती. ठीक आहे. मग ज्या वेळेस पर्सेंटेज एरर काढायच्या त्यावेळेस आपल्याला गिवन व्हॅल्यूज म्हणजेच मेजर्ड व्हॅल्यू आणि त्याच्यासोबत आपल्याला मीन व्हॅल्यू इम्पॉर्टंट असते. आणि ह्या 5 स्टेप फॉलो करून आपण पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट केली. आपण त्याचे काही एक्झाम्पल सुद्धा स्टडी केले. ठीक आहे. आता आजच्या लेक्चर मध्ये बेटा आपल्याला काय काढायचंय, प्रोपोगेशन ऑफ एरर काढायचंय. इट इज ऑल्सो नोन ॲज द कॉम्बिनेशन ऑफ एरर. कॉम्बिनेशन मधल्या एरर कशा काढायच्यात बघा. म्हणून आपलं जे आजचं आर्टिकल आहे ते काय, कॉम्बिनेशन ऑर प्रोपोगेशन ऑफ अ एरर, हे आर्टिकल आज आपल्याला स्टडी करायचंय. ओके. मग आता तुम्ही म्हणता सर हे कॉम्बिनेशन किंवा प्रोपोगेशन ऑफ एरर काय असतं. बेटा कधी कधी तुला आपण आतापर्यंत एकाच क्वांटिटी मधल्या एरर काढल्या, जसं मेजरमेंट ऑफ लेंथ असेल किंवा आणखीन एरिया असेल किंवा व्हॉल्यूम असेल, असं काहीतरी असू शकतं. बट कधी कधी तुला 2 क्वांटिटीचा प्रॉडक्ट देतील, डिव्हिजन देतील, ऍडिशन देतील, सबट्रॅक्शन देतील आणि या कॉम्बिनेशन मधली एरर काढ म्हणतील. खास करून नीट वाल्यांचा हा आवडता क्वेश्चन आहे. ठीक आहे. पॉवर मधल्या एरर्स काढायला होतील. 2-3 क्वांटिटीचं तुला प्रोडक्ट देतील किंवा डिव्हिजन देतील, काय पण देतील आणि त्याच्यातली पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करा म्हणतील. ठीक आहे. म्हणून आजचं लेक्चर मोस्ट इम्पॉर्टंट आहे बेटा. काय इम्पॉर्टंट आहे, कारण आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला कॉम्बिनेशन मधल्या एरर्स काढायच्या, जी की एरर मधली फायनल स्टेप आहे. त्याच्या पुढे जाऊन आणखीन बिलकुल काही अवघड विचारता येत नाही. मग आपला जवळपास हा चॅप्टर संपतो. ठीक आहे. फक्त आपल्याला एमसीक्यू ची प्रॅक्टिस राहते, ते हा चॅप्टर संपल्याबरोबर लागलीच करू आपण. ओके. चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला स्टडी करायचंय प्रोपोगेशन ऑर कॉम्बिनेशन ऑफ एरर. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे काय काय कॉम्बिनेशन असू शकते, ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल किंवा पॉवर्स दिले असतील फिजिकल क्वांटिटीच्या. ठीक आहे. चला मग पहिली टाईप आपण पहिलं कॉम्बिनेशन पाहू आपण. काय, पहिल्यांदा आपल्याला काढायची एरर इन कशामधली, ऍडिशन. बघा ऍडिशन मधली और सबट्रॅक्शन. ऍडिशन आणि सबट्रॅक्शनला एकच फॉर्म्युला लागू होतो बेटा. का, ते तुझ्या आता लक्षात येईलच. ठीक आहे. ऍक्च्युअली ह्या आर्टिकलचं नाव असं असायला पाहिजे, मॅक्सिमम एरर इन ऍडिशन और सबट्रॅक्शन असं असायला पाहिजे होतं, पण असू दे. चला ऍडिशन इन एरर, एरर इन ऍडिशन और सबट्रॅक्शन काढतो. तुम्हाला नोट करून पॉइंट ठेवायचा आहे, ज्या वेळेस ऍडिशन आणि सबट्रॅक्शन येईल का बेटा, त्यावेळेस आपण फक्त ऍब्सोल्यूट एरर्स काढतो. आणि प्रॉडक्ट आणि डिव्हिजनचं ज्या वेळेस गरज पडते त्यावेळेस तुला आठवत असेल कोणती एरर असते, तर तुला माहितीये रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एररचा तिथं विचार करतो आपण. ठीक आहे. चला आता पहिल्यांदा आपल्याला एरर काढायची इन ऍडिशन और सबट्रॅक्शन. पेन पडला, मी थोडासा पेन उचलून घेतो. हा बघा काय करायचं आपल्याला, एरर इन ऍडिशन और सबट्रॅक्शन काढायचं आहे. इमॅजिन करा तुम्हाला अशी क्वांटिटी दिली, काय, झेड इज इक्वल टू ए प्लस बी. बेटा काय गिवन आहे, तो ऍडिशन गिवन आहे. आणि आता आपल्याला ह्या ऍडिशन मधली काय करायची, एरर काढायची. आपण असं म्हणू काय, लेट. काय म्हणू आपण, ए प्लस डेल्टा ए. काय बेटा हे ए प्लस और मायनस म्हणू आपण, ए प्लस और मायनस डेल्टा ए. ही काय, ही मेजर्ड व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. मेजर्ड, इट इज द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ ए. ए या फिजिकल क्वांटिटी मेजर्ड व्हॅल्यू. आणि तसंच आता बी प्लस और मायनस डेल्टा बी, ही सुद्धा काय त्याची मेजर्ड व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. मेजर्ड हे व्हॅल्यू ऑफ बी. तुझ्या लक्षात आलं काय करायचं आपल्याला, ह्या ए ची बी ची ऍडिशन करायची आणि ह्या ऍडिशन मधली एरर आपल्याला फाइंड आउट करायची.
मग मी काय कन्सिडर केलं, ए प्लस आर मायनस डेल्टा ए हे काय, हे ऍब्सोल्यूट एरर इन ए, ऍक्च्युअल व्हॅल्यू ए पण ही त्याच्यातली एरर आहे आणि ही बी मधली एरर आहे. ओके, चला मग आता याच्यातली एरर काढायची बेटा आपल्याला. समजा आपण असं इमॅजिन करू, लेट काय असेल, डेल्टा झेड, याला सुद्धा मी काय म्हणतो, प्लस ऑर मायनस डेल्टा झेड बी द, हे काय घेऊ आपण, एरर घेऊन टाकू. कशातले, एरर इन झेड, झेड मधली एरर आहे. मग मी हे इक्वेशन कसं लिहू शकतो बेटा, तर असं लिहू शकतो मी, झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड इट शुड बी इक्वल टू काय असेल, ए च्या ठिकाणी ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए प्लस बी च्या ठिकाणी बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी असं लिहून टाकतो. ठीक आहे, चला मी याला सिंप्लिफाय करतो. आता कसं सिंप्लिफाय करतो, हे झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू, मी याला असं लिहितो, हे ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये इथं प्लस लिहितो, याच्यात प्लस ऑर मायनस डेल्टा ए प्लस ऑर मायनस डेल्टा बी. काय केलं बेटा मी, बघ याच्यातली एरर आणि याच्यातली एरर सेपरेट ब्रॅकेट मध्ये ठेवली मी. ठीक आहे, चला आता काय करायचं पुढे जाताना आपल्याला, याला झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड मी या दोन्ही साईडला काय करतो, झेड न डिवाइड करतो. या पण साईडला झेड न डिवाइड केलं, या पण साईडला झेड न डिवाइड करतो. का करायचं असं बेटा, कारण आपल्याला डेल्टा झेड काढायचा आहे फक्त, म्हणजे काय, एरर इन मेजरमेंट ऑफ झेड, याच्यातली एरर काढायची. ठीक आहे, इट इज इक्वल टू, इकडे सुद्धा काय येईल बेटा, ए प्लस बी प्लस हे प्लस ऑर मायनस काय येईल, डेल्टा ए प्लस ऑर मायनस डेल्टा बी असं येईल इथं. किंवा बघा आता मी काय करतो, हे जे झेड आहे त्या ए प्लस बी ला मी काय म्हणू शकतोय, झेड. तर मी पुढची स्टेप अशी लिहितो, झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड इट इज इक्वल टू, हे झेड आहे प्लस काय आले इथं, प्लस ऑर मायनस डेल्टा ए प्लस ऑर मायनस डेल्टा बी. ठीक आहे बेटा, हे दोन्हीकडे झेड कॅन्सल होतील. सो प्लस ऑर मायनस डेल्टा झेड इट इज इक्वल टू प्लस ऑर मायनस डेल्टा ए प्लस ऑर मायनस डेल्टा बी. म्हणजे काय, ह्या डेल्टा झेडच्या इकडे आता काय काय व्हॅल्यू शक्य आहेत, 4 व्हॅल्यू शक्य आहेत. कशा बेटा, एकदा हे बघ, हे दोन्ही प्लस घे, एकदा हे दोन्ही मायनस घे, म्हणजे याच्या काय काय व्हॅल्यू शक्य आहेत ती मी इथं लिहितो. काय, डेल्टा ए प्लस डेल्टा बी, आणखी ह्याची पहिली व्हॅल्यू, दुसरी व्हॅल्यू काय शक्य आहे, डेल्टा मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी, तिसरी व्हॅल्यू काय शक्य आहे, मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी, आणि याची चौथी व्हॅल्यू शक्य आहे काय, डेल्टा ए मायनस डेल्टा बी. काय केलं, यांच्या फक्त साइन चेंज केल्या. मग बघ बेटा काय आल्या, की ह्या झेडच्या या 4 पॉसिबल एरर शक्य आहेत. ठीक आहे, बट आपल्याला फक्त मॅक्सिमम एररचा विचार करायचा आहे. कधीही तुम्हाला मॅक्सिमम एररच विचारित असतात, तर बघा ही मॅक्सिमम एरर आहे असं का म्हणतात, त्याच्यामध्ये दोन्ही मध्ये काय प्लसच आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय करतो, फक्त याला घेताना हे जे डेल्टा झेड प्लस झेड आहे बेटा, याला काय लिहिणार आपण, तर पुढच्या स्टेपला मी असं लिहून टाकतो, काय, दिस डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी इट इज द मॅक्सिमम एरर इन द मेजरमेंट ऑफ झेड. झेड म्हणजे कोण आहे, ऍडिशन आहे. कोणाची ऍडिशन आहे बेटा, ए प्लस बी ची, ए ची आणि बी ची ऍडिशन आहे. मग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एवढी एरर होऊ शकते. ठीक आहे, मग आता तुला काय करायचं, हे तुला कोणी विचारणार आहे बेटा, हे कसं आलं ते, तुला हे एक्झाम्पल देणार आहे आणि एक्झाम्पल सॉल्व्ह कर म्हणतील, एक्झाम्पल मधली एरर काढ म्हणतील. मग आता आपण ह्याला जनरलाइज करू. काय कळालं आपल्याला, मॅक्सिमम ऍब्सोल्यूट एरर पुन्हा एवढी आली रे, डेल्टा ए म्हणजे कोण आहे, ही एरर आहे कुणामधली, ए मधली. डेल्टा बी कोण आहे, ऍब्सोल्यूट एरर आहे कुणामधली, बी मधली. म्हणजे याचा अर्थ काय, ज्या ज्या वेळेस ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल त्यावेळेस फायनल रिझल्ट मधली जी बी एरर आहे ती काय असती, सम असती. लक्षात घ्यायचं कुणाची, तर डेल्टा ए डेल्टा बी. म्हणजे काय, ए आणि बी ह्या 2 फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि डेल्टा ए आणि डेल्टा बी ह्या ए आणि बी मधल्या ऍब्सोल्यूट एरर आहेत. मग काय कळालं तुम्हाला, ज्या वेळेस आपण फायनल रिझल्ट घेऊ म्हणजे झेड काढू, त्यावेळेस झेड मधली एरर म्हणजे कोण, डेल्टा झेड कुणा एवढा असतो, सम एवढा. कुणाच्या सम एवढा, तर इंडिव्हिज्युअल ऍब्सोल्यूट एरर. बघा डेल्टा ए मधली एरर आहे, डेल्टा बी मधली एरर आहे, मग त्या ऍब्सोल्यूट एररच्या सम एवढा असतं. म्हणून ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा मी तुम्हाला फायनल रिझल्ट इथं लिहून टाकतो, किंवा याला आपण रूल नंबर 1 म्हणू. आपण पहिला रूल तयार करू याच्यावरून. ठीक आहे, मी एक्झाम्पल न तुम्हाला प्रूव्ह केलंय की असं कसं येतं.
पुन्हा याच्यावर प्रॉब्लेम सोडवले आणखीन चांगलं कळलं तुम्हाला. ठीक आहे, सध्याला तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की याला मी रूल मध्ये कन्वर्ट करतो. काय म्हणतो मी? रूल असा म्हणतो काय म्हणतो मी? मॅक्सिमम ऍब्सोल्यूट एरर, मॅक्सिमम ऍब्सोल्यूट एरर इन द फायनल रिझल्ट ऑफ कुणाचा फायनल रिझल्ट? बेटा जे ऍडिशनला तेच कुणाला लागू होईल? सबट्रॅक्शनला. तुम्ही असं करून पहा, बरोबर सबट्रॅक्शनला सुद्धा शेवटी मॅक्सिमम व्हॅल्यू अशीच येते. का? मी तुम्हाला आता सांगितलं की ह्याच्या 4 व्हॅल्यू शक्य आहेत. कसे? एकदा हे दोन्ही पॉझिटिव्ह घ्या, एकदा दोन्ही निगेटिव्ह घ्या, एकदा हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आणि एकदा हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. म्हणजे ह्याच्या 4 व्हॅल्यू शक्य आहेत. त्याच्यापैकी फक्त मॅक्सिमम एररचा विचार करायचा. मॅक्सिमम कुणाला म्हणायचं? तर ज्या दोन्ही पॉझिटिव्ह असल्या की ती झाली मॅक्सिमम एरर. म्हणून काय म्हणतंय? मॅक्सिमम ऍब्सोल्यूट एरर इन द फायनल रिझल्ट ऑफ कुणाचा? ऍडिशन. बघ बेटा, ऍडिशन और सबट्रॅक्शन काय बी घेऊ शकता तुम्ही. ऍडिशन घ्या किंवा सबट्रॅक्शन घ्या, दोन्हीसाठी एकच रूल लागू होतो. ऍडिशन और सबट्रॅक्शन इज इक्वल टू पुन्हा एवढे असते बघा, इज इक्वल टू द सम ऑफ पुन्हा एवढा आहे तर इज इक्वल टू द सम ऑफ ऍब्सोल्यूट एरर्स, इज इक्वल टू द सम ऑफ ऍब्सोल्यूट एरर्स इन ईच क्वांटिटी. बघा, प्रत्येक क्वांटिटी मधल्या ज्या बी ऍब्सोल्यूट एरर आहेत त्यांच्या सम एवढं असतंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तुम्हाला जर ए आणि बी ची ऍडिशन करायची असेल तर ऍडिशन मधली मॅक्सिमम एरर किती असेल तुम्ही बघायचं. ए मधली एरर, बी मधली एरर आणि ह्या दोन्हीचे सम घ्यायचे. आपल्याला काय करेल त्यातली मॅक्सिमम एरर करते. तुम्ही म्हणता सर आम्हाला नाही हे बिलकुल कळालं. बघ बेटा, मी तुला एक एक्झाम्पल सांगतो, या एक्झाम्पल वरून तुला क्लिअर कळेल की याच्यावर कसे प्रॉब्लेम्स येतात. बघ, मी इथे एक्झाम्पल लिहिलो. फॉर एक्झाम्पल असं म्हणूया, 2 masses. बघा, 2 masses M1 and M2 are measured. बघ बेटा, तुला किती मासेस दिलेत? 2 मासेस दिलेत. 2 masses M1 and M2 are measured. काय केले? हे मेजर केले. बघा आता काय म्हणते? देअर मेजर्ड व्हॅल्यूज. बघा त्यांच्या मेजर्ड व्हॅल्यू काय होत्या? देअर मेजर्ड व्हॅल्यूज आर. बघा, M1 चं मी असं लिहितो, M1 इज इक्वल टू 5 प्लस और मायनस 0.2 kg and M2 is equal to 7 plus or minus 0.3 kg. आणि तुम्हाला असं विचारते फाइंड द मॅक्सिमम किंवा फाइंड द टोटल मास. बघा तुम्हाला काय म्हणते? फाइंड द टोटल मास अँड एरर इन इट. टोटल मास म्हणजे मॅक्सिमम मास आणि एरर सुद्धा मॅक्सिमम एरर काढायचे. बघा मग बेटा, आता मी या रूलचा यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. चला, तुम्ही तो प्रॉब्लेम नोट करायचा आहे. व्हिडिओला पॉज करा, हा प्रॉब्लेम नोट करून घ्या आणि मी आता त्याला इथं कसं साईडला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. बघा मी काय म्हणतोय ते. आता हा रूल यूज करायचा. तुम्हाला बघायचंय की 2 मासेस आहेत म्हणतोय. प्रॉब्लेमला व्यवस्थित समजून घ्या. काय म्हणताय? आपल्याला 2 मासेस आहेत या प्रॉब्लेमचं म्हणणं. ठीक आहे, M1 आणि M2 आर मेजर्ड. हे दोन्ही मासेस मेजर केले म्हणते. देअर मेजर्ड व्हॅल्यूज अशा आहेत म्हणते. हा M1 आहे आणि हा M2 आहे आणि टोटल मास काढा म्हणते आणि त्याच्यातली एरर सुद्धा फाइंड करा. मग बघा आपण काय करू आता. टोटल मास आणि एरर कशी काढावी आपण? आधी तर आपण एरर काढायला जाऊ बेटा. टोटल मास किती? मी आधी इथं लिहून घेतो. M1 इज इक्वल टू 5 प्लस और मायनस 0.2 kg आणि हा जो M2 आहे इट इज इक्वल टू 7 प्लस और मायनस 0.3 kg. असे हे 2 मासेस आहेत. ठीक आहे, मग बघा आता ह्या 2 मासेस आहेत. टोटल मास काढायचे म्हणजे यांची सम काढावं लागेल. मग टोटल मास साठी काय असेल? M1 प्लस M2 असेल. पण आधी आपल्याला त्यांच्यातली एरर काढून घ्यावी लागेल आणि मग आपल्याला टोटल मास मिळेल तिथं. ठीक आहे, मग 5 प्लस 2 म्हणजे 7 हे टोटल मास झालं. ठीक आहे, मग आता मी काय म्हणतोय का, Z इज इक्वल टू आपल्याला काय काढायचंय? M1 प्लस M2 असं काढायचंय. मग आताशी सांगितल्यासारखं बेटा याचा रिझल्ट काय येतो? शेवटचा आपल्याला काय येणार आहे? ह्याच्यातला आधी डेल्टा Z किती असेल? डेल्टा M1 प्लस डेल्टा M2 असेल. बघ बेटा, डेल्टा M1 म्हणजे काय? हा इथं असतो. ही एरर इन M1 आहे आणि इट इज द ऍब्सोल्यूट एरर इन कुणावरती? M2 चे. म्हणून मी डेल्टा Z इट इज इक्वल टू लिहितो. हे किती? 0.2 प्लस तिथली किती? 0.3. एररची ऍडिशन करायची. ठीक आहे, मग बघ बेटा किती आले? हे डेल्टा Z इज इक्वल टू 0.5. हे काय असेल? हे kg एवढी मॅक्सिमम ऍब्सोल्यूट एरर आहे.
पण आपण याला काय लिहिणार, प्लस और मायनस लिहिणार तेवढी. ठीक आहे, प्लस और मायनस असेल. देअरफॉर टोटल मास, बघा ही एवढी तर एरर झाली आणि टोटल मास लिहायचं आपल्याला. तर टोटल मास किती झालं, तर एरर मी याला प्लस और मायनस लिहून टाकतो. सो टोटल मास किती आलं, इट इज इक्वल टू हे m1 प्लस m2 लिहायचं आहे. तर हे किती असेल बेटा, ओके 5 आणि 7 मी असं लिहितो. 5 प्लस और मायनस 0.2 प्लस 7 प्लस और मायनस 0.3. सो इट इज इक्वल टू हे किती येतील, 12 येतील प्लस और मायनस हे 0. किती आले, 5 kg. हे झालं त्याचं टोटल मास. ठीक आहे, मग टोटल मास काढा म्हटले की आपल्याला असं काढायचं काय, ह्या दोन एररची ऍडिशन करा आणि 7 आणि 5 12 झाले इथं. तर हे टोटल मास झालं. पण हे कसली एरर आहे बेटा, हे मॅक्सिमम एरर लक्षात ठेवायच्या. मग मॅक्सिमम एरर कशी काढायची, तर त्यांच्या ज्या ऍब्सोल्यूट एरर्स आहेत त्यांची ऍडिशन घेऊन टाकायची इथं. ठीक आहे, तर हा याच्यावरचा असा प्रॉब्लेम असू शकतो बेटा. ओके, चला आता या टाइपचा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. बघा काय म्हणत आहे हे, द टू मासेस ऑफ टू बॉडीज आर. बघा हे एक्झाम्पल 2 सेकंड एक्झाम्पल गेले. काय म्हणते, मासेस ऑफ टू बॉडीज. बघा त्या दोन बॉडीजचे मासेस काय काय आले म्हणते ते. मासेस ऑफ टू बॉडीज आर मेजर्ड टू बी, आर मेजर्ड टू बी, तुम्हाला नोट करायचंय. आर मेजर्ड टू बी, काय काय मेजर केले म्हणते बघा हे 15.7 प्लस और मायनस किती ते 0.2 kg. अँड दुसऱ्या बॉडीचं मास त्याने असं गिवन आहे की 27.3 प्लस और मायनस किती तिथं हे 0.3 kg. असे हे दोन मासेस मेजर केले होते. पुढे काय होते, व्हॉट इज द टोटल मास. बघा हे काय म्हणाले, व्हॉट इज द टोटल मास, व्हॉट इज द टोटल मास अँड एरर इन इट. त्यातली एरर पण काढा म्हणताय आणि टोटल मास पण काढा म्हणताय. ठीक आहे, बघा आपण काय प्रॉब्लेम घेऊ, तर याला अगोदर असं म्हणू आपण गिवन. काय काय गिवन आहे, m1 इज गिवन 15.7 प्लस और मायनस 0.2 kg एवढा आहे. आणि m2 किती गिवन आहे बघा, किती हा 27.3 प्लस और मायनस 0.3 kg. असे हे दोन मासेस आपल्याला गिवन आहे. ठीक आहे, आपल्याला काय काढायचंय, z इज इक्वल टू m1 प्लस m2 काढायचंय. हे तर क्लिअरच आहे बेटा. ह्या दोन्हीची ऍडिशन करू आणि एरर काढताना ह्या ज्या ऍब्सोल्यूट एरर आहेत त्यांची ऍडिशन हो. मग एरर किती तुम्हाला तोंडी कळाले, 3 आणि 2 किती 5 प्लस और मायनस 0.5 kg आणि टोटल मास म्हणजे ह्या दोन्हीची सम घ्यायची. ठीक आहे, चला आधी मी काय म्हणतो, आधी डेल्टा झेड काढतो. नाव डेल्टा झेड इज इक्वल टू काय असेल, डेल्टा m1 प्लस डेल्टा m2 असं काढायचं आपल्याला. ठीक आहे, बघा डेल्टा m1 म्हणजे किती ते 0.2 प्लस 0.3 हे दोन्ही प्लस और मायनस आहे. सो 0.5 kg प्लस और मायनस हा झाला डेल्टा झेड झाला. ठीक आहे, चला मग आता काय काढायचंय, नाव टोटल मास काढायचं आपल्याला. ठीक आहे, टोटल मास किती असेल, हे z इज इक्वल टू m1 प्लस m2 काढायचंय. बघ बेटा आता टोटल मास m1 किती असायला पाहिजे, m1 आहे 15.7 प्लस और मायनस 0.2 प्लस हे काय 27.3 प्लस और मायनस 0.3. याची जर ऍडिशन केली मला वाटतं ह्या दोन्हीची ऍडिशन येईल बघा 43 प्लस और मायनस 0.5 kg. म्हणजे याचं टोटल मास झालं 43 kg असं असायला पाहिजे. आणि त्याची ही वरची हे टोटल मास आहे आणि 0.5 न पुढे किंवा मागे होऊ शकतं अशी ही ऍब्सोल्यूट एरर सांगते. ठीक आहे, तर बघा हा पहिला पार्ट होता. कशातले एरर काढले आपण, एरर इन ऍडिशन और सबट्रॅक्शन. कळालं बेटा कसं काढायचंय. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मधले एरर काढत असताना तुला काय लक्षात घ्यायचंय, ऍब्सोल्यूट एररची फक्त सम घ्यायची. ठीक आहे, मग तिथं सबट्रॅक्शन असेल नाहीतर ऍडिशन असेल. चला आणखी एक प्रॉब्लेम या टाइपचा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. कोणता प्रॉब्लेम आहे बघा, तो हा थर्ड प्रॉब्लेम इथं असं लिहितो. प्रॉब्लेम नंबर 3, टू क्वांटिटीज A and B आर मेजर्ड. बघा हे दोन क्वांटिटीज मेजर्ड करायचे. मेजर्ड पुन्हा काय म्हणतंय, व्हॅल्यूज ऑफ A and B आर. बघा A and B च्या व्हॅल्यूज अशा आहेत. A इज इक्वल टू 15.6 प्लस और मायनस 0.2 काय असेल हे समजा मीटर डिस्टन्स आहे. आणि B इज इक्वल टू 7.9 प्लस और मायनस 0.5 मीटर आहे.
आणि पुढं काय म्हणते तर तुम्हाला बघा द फाइंड द डिफरन्स a minus b and error in it. बघा आतापर्यंत काय होती बेटा ऍडिशन होती. चला पुन्हा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. इथं काय हा डिफरन्स आहे. मग डिफरन्स असेल तर आपल्याला कसं काढायचंय बघा. आधी डिफरन्स पण काढायचा आहे आणि त्याच्यातली एरर पण काढायची. बघा आपण असं म्हणू लेट z इज इक्वल टू a मायनस b असं समजू. आतापर्यंत आपण काय करत होता z इज इक्वल टू a प्लस b करायचं. आता a मायनस b. आधी मी डेल्टा z म्हणजे एरर काढतो. बेटा सबट्रॅक्शन जरी असली तरी आपण बघितलंय मॅक्सिमम एरर कशी येते तर त्या दोन्हीची समच येते. म्हणजे काय हे डेल्टा a प्लस डेल्टा b. बघा आता डेल्टा a मीन्स व्हॉट इट इज द ऍब्सोल्यूट एरर इन a मधली एरर किती 0.2. हे 0.2 हे प्लस ह्याच्यामधले किती 0.5. सो इट इज इक्वल टू 0.7 मीटर असेल आणि याला मी प्लस और मायनस लिहून टाकतो शेवटी. ठीक आहे ही झाली त्याच्यातली एरर. नाव आता काय काढायचं आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. नाव डिफरन्स इज काय असेल z इज इक्वल टू a मायनस b. पुन्हा बेटा मी तेच लिहितो काय असेल a मीन्स व्हॉट a इज द 15.6 प्लस और मायनस 0.2 मायनस b काय असते 7.9 प्लस और मायनस 0.5 असं असेल. ठीक आहे बघा आता हा डिफरन्स कसा लिहायचा फक्त फरक काय करायचंय. पहिल्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला असं लिहावं लागेल 15.6 मायनस 7.9 आणि प्लस दुसरा ब्रॅकेट असेल 0. प्लस और मायनस 0.2 प्लस 0.5. ह्या एररची ह्या दोन्हीची जरी सबट्रॅक्शन असली तरी एररची मात्र काय घ्यायची ऍडिशन घ्यायची. काय एरर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह ते इम्पॉर्टंट नाही. कमी मेजर केलं तरी ते चुकीचं आहे जास्त मेजर केलं तरी ते चुकीचं आहे. म्हणून एरर ह्या नेहमी ऍड करायचं लक्षात घ्यायचं. एररची कधीही सबट्रॅक्शन करायची नाही. फक्त इथं डिफरन्स म्हटले तर ही ज्या मेन व्हॅल्यू त्यांची सबट्रॅक्शन करा यांची मात्र नेहमी ऍडिशन करायची. मी आताशी सांगितल्यासारखं काय कमी मेजर करणं सुद्धा चुकीचं आहे जास्त मेजर करणं सुद्धा चुकीचं आहे. मग कसलीही असू जा पॉझिटिव्ह असू नाही तर निगेटिव्ह असू एरर ते एरर आहे त्यांच्या फक्त मॉड व्हॅल्यूज घ्यायच्या. मॉड म्हणजे काय निगेटिव्ह जरी असली तरी पॉझिटिव्ह घ्यायची आणि ती ऍड करायची. तर बघा इथं ही सबट्रॅक्शन किती येते 16 मायनस 9 इट इज 7 कॅरी 1. सो 15 मायनस 8 इथं येते 7.7 आणि हे प्लस और मायनस 0.7 kg हा त्याचा डिफरन्स झाला लक्षात घ्यायचं. ठीक आहे मग ही त्याची फायनल व्हॅल्यू असत किती डिफरन्स किती असू शकतो 7.7 आणि तो 0.7 न माग पुढे असेल त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं. तर असे हे डिफरन्स आणि ऍडिशनचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजेत बेटा. ठीक आहे चला आता पुढच्या टाइपच्या एरर कडे जाऊ. आपण कशातली फाइंड केली ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. आता आपल्याला जायचंय मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कडे. याच्यातली एरर कशी असते ते बघायचंय त्याचा रिझल्ट काढायचा आहे आणि त्याच्यावरचे 2 एक्झाम्पल सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे तर चला बघू आपण असं काढू आता एरर इन. बघा हे दुसरं जे कॉम्बिनेशन आहे आता पहिलं कॉम्बिनेशन कोणतं होतं ऍडिशनचं किंवा सबट्रॅक्शनचं होतं. आता काढायचे आपल्याला काय दिस एरर इन कशातलं एरर इन प्रॉडक्ट गुणाकार असेल और डिव्हिजन गुणाकार असेल किंवा भागाकार असेल. बघूयात आपण याच्यातली एरर कशी काढता येऊ शकते ते. ठीक आहे बघा आपण असं समजू आता आधी गुणाकाराचा विचार करू. लेट z इज इक्वल टू a इंटू b. या दोन फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला प्रॉडक्ट करायचा आहे आणि त्या प्रॉडक्ट मधली एरर काढायची. लक्षात ठेवा जनरली प्रॉडक्ट आणि डिव्हिजन आलं की आपल्याला पर्सेंटेज एरर काढायला होतात. म्हणजे कुठं जावं लागतं रिलेटिव्ह एरर कडे. पुढे बघू आपण तो सध्या लक्षात ठेवा z इज इक्वल टू a इंटू b याला मी फर्स्ट म्हणतो. ठीक आहे मी पुन्हा बघायसारखं म्हणतो लेट a प्लस और मायनस डेल्टा a. हे कोण आहे हे मेजर्ड व्हॅल्यू बेटा लक्षात घ्यायचा इज मेजर्ड व्हॅल्यू ऑफ a. a ची मेजर्ड व्हॅल्यू. सिमिलरली b प्लस और मायनस डेल्टा b ही सुद्धा कोण आहे इट इज द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ b. चला ही a ची मेजर्ड व्हॅल्यू ही b ची मेजर्ड व्हॅल्यू. ठीक आहे चला डेल्टा a काय a मधली एरर आहे डेल्टा b मधली एरर आहे. ठीक आहे ह्या त्याच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूज आहेत. चला आता काय करायचं आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचा आहे हा z ह्याचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे तर आपल्याला प्रॉडक्ट मधली एरर काढायची. तर कसं लिहू शकतो
झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड इट इज इक्वल टू ए च्या ठिकाणी काय येईल ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए प्लस बी सॉरी प्लस नाही इंटू बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी. बघा काय केलं झेड मधली एरर डेल्टा झेड घेतली ए मधली डेल्टा ए आणि बी मधली डेल्टा बी असं. ठीक आहे. तर याला बघू आता हे आपल्याला कसं येतं. मी आधी हा नेहमीप्रमाणे प्रॉडक्ट करून घेतो. कसा येईल ए इंटू बी ए बी. आता ह्या ए न मी याला मल्टिप्लाय करतो. काय येईल प्लस ऑर मायनस ए इंटू डेल्टा बी. मी काय केलं आता यानं याला मल्टिप्लाय केलं. आता तसंच यानं याला एकदा मल्टिप्लाय करतो आणि याला एकदा मल्टिप्लाय करतो. नेहमीचा रूल आपला बी इंटू डेल्टा ए प्लस ऑर मायनस काय आले डेल्टा ए इंटू डेल्टा बी असं आलं. ठीक आहे. चला आता मी काय करतो हे सगळे हे ए बी वाली जी एक टर्म आहे ती बाजूला आणि हे सगळे काय जे असतील ते काय झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड. मी आता असं करतो काय डिवायडिंग बोथ साइड्स का या दोन्ही साइडला डिवायडिंग बोथ साइड्स बाय झेड. झेड म्हणजे काय झेड इज इक्वल टू ए बी असं आहे. यानं डिवाइड करतो म्हणजे इकडे मी झेड न डिवाइड करतो इकडे ए बी न डिवाइड करतो. काही केलं तरी चालतंय. हे पण अवघड वाटत असेल तेव्हा याला 1 म्हटलंय याला 2 म्हणा आणि असं लिहा सरळ सरळ काय डिवायडिंग 2 बाय 1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ला डिवाइड करा बेटा. ठीक आहे. आता असं का करायचं कारण आपल्याला प्रोडक्ट मधली किंवा डिव्हिजन मधली एरर काढायची. तर तुम्हाला माहिती तिथं रिलेटिव्ह एरर रिस्पॉन्सिबल असतात. चला काय करतो मी हे इथं जे झेड प्लस डेल्टा झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड डिवायडेड बाय झेड काही सेकंड इक्वेशनची एलएचएस आहे याला फर्स्ट इक्वेशनच्या एलएचएस ने डिवाइड केलं. इट इज इक्वल टू इथं काय काय आहे ए बी प्लस ऑर मायनस ए इंटू डेल्टा बी प्लस ऑर मायनस बी इंटू डेल्टा ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए इंटू डेल्टा बी आणि हे होल डिवायडेड बाय झेड असं. सॉरी काय इकडं आरएचएस ची आहे ए इंटू बी. चला मी आता डिनॉमिनेटर सेपरेट करतो प्रत्येकाची. याला काय लिहिता येईल झेड अपॉन झेड प्लस ऑर मायनस दिस डेल्टा झेड अपॉन झेड इट इज इक्वल टू हा सुद्धा मी सेपरेट येतो बघा ए बी अपॉन ए बी प्लस ऑर मायनस ए इंटू डेल्टा बी अपॉन बी प्लस ऑर मायनस बी इंटू डेल्टा ए अपॉन ए बी आणि परत इथं प्लस ऑर मायनस डेल्टा ए सॉरी खाली लिहितो आता मी प्लस ऑर मायनस डेल्टा ए डेल्टा बी अपॉन ए बी. बघा आता ही जी पुढची स्टेप आहे ती इम्पॉर्टंट आहे बेटा. पुढची स्टेप कशी करायची बघा. एक तर तुम्हाला कळायले जे सारख्या सारख्या टर्म्स आहेत त्या कॅन्सल करा. ठीक आहे. ए बी कॅन्सल झेड झेड कॅन्सल परत इकडून आता ह्याच्या काय गुणाकारामध्ये इथं ए बी हा ए कॅन्सल हा बी कॅन्सल. जे शिल्लक राहतं ते इथं लिहितो मी ए प्लस ऑर मायनस डेल्टा झेड अपॉन झेड. ठीक आहे. इट इज इक्वल टू पुढे काय येणार आहे बेटा बघशील काय राहिलं इथं त्याच्या ठिकाणी 1 आहे प्लस ऑर मायनस तिथं काय राहिलं डेल्टा बी अपॉन बी हे प्लस ऑर मायनस डेल्टा ए अपॉन ए असं राहिलं. इथं कोण आहे ते डेल्टा ए. सो डेल्टा ए अपॉन ए राहिले आणि इथं जे आलात आता बेटा बघा काय आधीच डेल्टा ए आणि डेल्टा बी ह्या एरर आहेत त्या खूप स्मॉल आहेत आणि पुन्हा त्यांचा इथं प्रॉडक्ट घेतला आणि त्याला ए न बी न डिवाइड केलं. ही क्वांटिटी व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. तुम्ही म्हणता कळलं नसतं कसं आलं. इकडे बघा तुम्ही लक्ष द्या ही क्वांटिटी बघा मी एक स्मॉल क्वांटिटी असे घेतो इंटू 0.003. तुम्हाला जर म्हटलं याचा प्रॉडक्ट करा तुम्ही काय करता 3 2 6 दशांश बघा इथं 3 स्थळाने आणि इथं 2 म्हणजे 3 आणि 2 5 ना 3 4 5 झाले आणि बघा जेवढी छोटी क्वांटिटी त्यांचा प्रॉडक्ट आणखीन त्याच्यापेक्षा खूप खूप छोटा असतो आणि भागाकार तर आणखीन त्याच्याहून छोटा असेल का डेल्टा ए आणि डेल्टा बी ला आपल्याला ए बी ने डिवाइड करायचं आहे म्हणून ही टर्म काय करायची निग्लेक्ट करायची सोडून द्यायची विचारातच घ्यायची नाही कारण तिची व्हॅल्यू व्हेरी स्मॉल येणार आहे. ओके चला त्याला सोडून दिलं मग मला एवढा भाग इथं राहिला. बघा मग बेटा शेवटी मी काय करतो हा 1 आणि हा 1 कॅन्सल काय शिल्लक राहिलं डेल्टा झेड अपॉन झेड इट इज इक्वल टू पुन्हा मला तसंच आलंय काय डेल्टा बी अपॉन बी प्लस डेल्टा ए अपॉन ए. आता याला काय म्हटलं होतं कालचं एक्सप्रेशन आठवा ऍब्सोल्यूट एरर अपॉन व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू घेतली मीन ऍब्सोल्यूट एरर अपॉन मीन व्हॅल्यू म्हणजे कोण असते रिलेटिव्ह एरर इन ए. म्हणून मी याला काय लिहितोय का बघा काय म्हणतो मी रिलेटिव्ह एरर इन कुणातली काढली प्रॉडक्ट मधली काढली. पुन्हा एवढी आली बेटा ही याच्या आली ही कोण आहे ही सुद्धा काय रिलेटिव्ह एरर
इन बी प्लस ही काय झाली, इट इज द रिलेटिव्ह एरर इन ए असं आलं. मग आता तुम्हाला याच्यावरून एक रूल तयार करायचा आहे. कसा रूल तयार करायचा आहे बघा, ही कोण आहे, हे रिलेटिव्ह एरर इन प्रॉडक्ट म्हणजे कोण आहे, झेड. झेड म्हणजे प्रॉडक्ट आहे. ठीक आहे, मग सारखा तुम्हाला रूल तयार करायचा की प्रॉडक्ट मधली एरर काय असेल, तर रिलेटिव्ह एरर इन प्रॉडक्ट. मग मी याला असं करू शकतोय, याच्यावरून मला जो रूल नंबर 2 तयार करायचा आहे आजचा, तो असा होईल. काय होईल, तर मी इथं लिहिलो बघा, रिलेटिव्ह एरर इन फायनल रिझल्ट ऑफ प्रॉडक्ट. बघा, प्रॉडक्ट असेल किंवा डिव्हिजन असू द्या, काय असायचं ते असू द्या, दोन्हीपैकी काही असलं तरी चालेल. रिलेटिव्ह एरर इन फायनल रिझल्ट ऑफ प्रॉडक्ट अँड डिव्हिजन इज इक्वल टू, पुन्हा एवढी बघा बेटा, इज इक्वल टू द सम ऑफ, पुन्हा कुणाची बेरीज आहे बघा, सम ऑफ द, ह्या कोण आहेत, रिलेटिव्ह एरर, सम ऑफ द रिलेटिव्ह एरर्स इज इक्वल टू द सम ऑफ द रिलेटिव्ह एरर्स इन ईच फिजिकल क्वांटिटी. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीच्या रिलेटिव्ह एरर ज्या काय असतात त्यांची ऍडिशन होईल. ठीक आहे, मग बघा आता ही झाली रिलेटिव्ह एरर. म्हणून हा प्रॉडक्ट आणि डिव्हिजन असला की तुम्हाला नीट लक्षात घ्यायचंय. बघा मगाशी आणि याच्यात काय डिफरन्स आहे, मगाशी आपण ऍब्सोल्यूट एररची ऍडिशन घेतली आणि आता फायनल रिझल्ट मध्ये कसा एरर आल्या, तर रिलेटिव्ह एरर आल्या. बघा, मीन ऍब्सोल्यूट एरर अपॉन मीन व्हॅल्यू. कालच्या लेक्चर मध्ये आपण त्याला काय म्हटलं होतं, तर ती होती रिलेटिव्ह एरर होती. ठीक आहे, मग हे काय सांगतंय बघा, फायनल रिझल्ट काय, रिलेटिव्ह एरर इन फायनल रिझल्ट ऑफ प्रॉडक्ट अँड डिव्हिजन इज इक्वल टू द सम ऑफ रिलेटिव्ह एरर्स इन ईच फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, तू म्हणशील बेटा सर आम्हाला हे काहीच कळलं. बघा आता हे पहिल्यांदा थेरी आपल्याला डिफिकल्ट जाते बेटा, थेरीकडे बघून घाबरू नका. मी आता तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो, या एक्झाम्पल वरून तुम्हाला आरामाने हा रूल कळणार आहे. बघा, मी हे इकडला पार्ट कॅन्सल करतो, हा रूल मी तुमच्या समोर ठेवतो आणि एक एक्झाम्पल देतो, तुम्हाला लवकर कळलं. एक्झाम्पल्स आपल्याला पटकन सांगतात रूल समजून कोणताही, म्हणून आपण याच्यावरचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करू, ज्यालाच आपण एक्झाम्पल असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, बघा मी आता इथं फर्स्ट एक्झाम्पल देतो याच्यावरच तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. एक्झाम्पल 1 काय म्हणणार मी, अ बॉडी. बघा हे एक्झाम्पल नीट लक्षात घ्यायचा. अ बॉडी ऑफ मास, काय म्हणते, अ बॉडी ऑफ मास 2 + or - 0.1 kg, 2 + or - 0.1 kg is moving with velocity. बघा याची वेलॉसिटी किती दिली, मूव्हिंग विथ वेलॉसिटी 10 + or - 0.2 मीटर पर सेकंद. बघा काय म्हणते, बॉडीचं मास एवढं आहे, त्याची वेलॉसिटी एवढी म्हणते मीटर पर सेकंद. मी आता असं म्हणायला कॅल्क्युलेट, काय कॅल्क्युलेट करा, पर्सेंटेज एरर किंवा रिलेटिव्ह एरर काही म्हणतील. पर्सेंटेज एरर म्हणजे काय, रिलेटिव्हलाच 100 ने मल्टिप्लाय करायचं. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ, कुणाच्या मेजरमेंट मधली काढा म्हणते बघा, इन मेजरमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. बघा हा ऍक्च्युअली फिजिक्स मधला प्रॉब्लेम आहे. तुम्हाला थोडासा अवघड जाऊ शकतोय. का अवघड जाऊ शकतं बेटा, कारण तुम्हाला लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला माहित नसेल. तरी पण ऐका, मी पुन्हा एकदा फॉर्म्युला सांगतो. ऍक्च्युअली डायमेन्शन्स आणि युनिट फाइंड करताना हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. आठवा तो कसा फॉर्म्युला होता, लिनियर मोमेंटम कुणाचं प्रोडक्ट होतं बेटा, मास अँड वेलॉसिटी. म्हणजे आपल्याला माहिती P इज इक्वल टू काय असतंय, मास इंटू वेलॉसिटी. मी याला इक्वेशन फर्स्ट म्हणून टाकतो. ठीक आहे, आता आपल्याला आत्ताच सांगितलंय ह्याच्यामधली रिलेटिव्ह एरर काय असते, तर ह्यांच्या दोन रिलेटिव्ह एररची सम असते. म्हणून मी पटकन इथं काय लिहितो बेटा, बघशील आता मी असा फॉर्म्युला तयार करतो, रिलेटिव्ह एरर इन P मीन्स व्हॉट, इट इज द लिनियर मोमेंटम. बरं का, काय झाला हा P, रिलेटिव्ह एरर इन P, इट इज इक्वल टू काय असायला पाहिजे, पुन्हा तेच का, रिलेटिव्ह एरर इन M हे प्लस आणखीन काय असायला पाहिजे, हे रिलेटिव्ह एरर इन V, ह्याच्यामधली रिलेटिव्ह एरर असावी. ठीक आहे, चला आपण ठीक आहे असं समजू आपण ह्या एरर काढल्या. मग बघा आता रिलेटिव्ह एरर इन P काढायची, ऍक्च्युअली मला पर्सेंटेज एरर काढायची, पण पर्सेंटेज एरर कधी मिळते, रिलेटिव्ह एररला 100 ने मल्टिप्लाय करावं लागतंय. मग मी आता हा रूल इथं यूज केला होता,
पी मधली रिलेटिव्ह एरर म्हणजे या दोघांमधल्या रिलेटिव्ह एररची सम आहे. काय म्हणतंय इक्वल टू सम ऑफ रिलेटिव्ह एरर इन ईच फिजिकल क्वांटिटी. बघा आता मी पुढं याला कसं सॉल्व्ह करतो या प्रॉब्लेमला. मला पी मधली पर्सेंटेज एरर काढायची बेटा, ठीक आहे. आणि पर्सेंटेज एरर कशी असते पुन्हा लक्षात ठेवा. रिलेटिव्ह एरर इन पी ला फक्त 100 न मल्टिप्लाय करायचं, झाली त्याच्यातली पर्सेंटेज एरर. ओके, चला मी पुढे जातो. आता व्हॅल्यू पुट करतो. सांगा रिलेटिव्ह एरर इन एम कशी काढणार आपण. कशी काढणार तर अशी काढणार डेल्टा एम अपॉन एम प्लस रिलेटिव्ह एरर इन काय काढणार व्ही डेल्टा व्ही अपॉन व्ही. हेच पुढे इथे यूज केलंय, ठीक आहे. मग चला डेल्टा एम अपॉन एम प्लस डेल्टा व्ही अपॉन व्ही असं आलं. आता काय करणार आपण याला व्हॅल्यू पुट करणार. बघा डेल्टा एम कुठं असेल बेटा मास सापडा काय एम आहे आणि हे डेल्टा एम हे मास आहे आणि त्याच्यातली एरर आहे. मग डेल्टा एम म्हणजे 0.1 आणि मास म्हणजे 2 हे प्लस काय म्हणतंय डेल्टा व्ही. बघा किती डेल्टा व्ही 0.2 डिवायडेड बाय वेलोसिटी किती 10 असं आहे. चला मी याची ऍडिशन करून टाकतो किंवा सिम्प्लिफाय करून टाकतो. मी पुढे असं लिहितो. आता इथं लिहिताना काय काढायला लागलोय बघा. मी काय म्हणालो मी रिलेटिव्ह एरर इन पी हे इट इज इक्वल टू काय टेन्शन न पहा. रिलेटिव्ह एरर इन पी इट इज इक्वल टू किती आले याने याला डिवाइड करा असेल 0.0 बेपंचे 10 प्लस हा किती येणार आहे बघा किती येते 0.0 10 दोन्ही 20 असे आले. सो इट इज इक्वल टू 0.07 एवढी त्याची रिलेटिव्ह एरर झाली, ठीक आहे. आता ही रिलेटिव्ह एरर काढली तर शेवटला आता बघा मग पर्सेंटेज एरर इन पी या पी मधली पर्सेंटेज एरर काढायची तर 0. याला फॉर्म्युला आपल्याला पाठ आहे. पर्सेंटेज एरर काय असते रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100% घ्यायचे फक्त. चला रिलेटिव्ह एरर किती बेटा 0.07 मल्टिप्लाइड बाय 100% म्हणजे बघा इथे 100 ने याला मल्टिप्लाय केलं तरी किती 7% झाले, ठीक आहे. मग बघा आता काय कळालं तुम्हाला या मोमेंटम मधली पर्सेंटेज एरर किती आली 7% आली. कशी आली बेटा ही एरर येताना तुम्हाला कळायला पाहिजे. मोमेंटम या दोन्हीचा प्रॉडक्ट आहे. मग ज्या वेळेस प्रॉडक्ट किंवा डिव्हिजन असेल त्यावेळेस आपण रिलेटिव्ह एररची आधी ऍडिशन करायची. टोटल रिलेटिव्ह एरर इथली काढून घ्यायची आणि त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं की वी विल गेट द पर्सेंटेज एरर. मग नीट लक्षात ठेवा पर्सेंटेज एरर कुणावर डिपेंड असते रिलेटिव्ह एररवर. कालचं लेक्चर आठवा बेटा. रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100 वी विल गेट द पर्सेंटेज एरर. ओके, चला आता मी आणखीन एक एक्झाम्पल देतोय. कशाचं होतं बेटा प्रॉडक्टचं होतं. मग मी आता इथे एक होमवर्क साठी तुम्हाला लिहून ठेवतो. बघा मी इथं फक्त व्हॅल्यू चेंज करायला. मी इथं याची व्हॅल्यू अशी घ्या 3 प्लस ऑर मायनस 0.4 घ्यायची आणि याची जी वेलोसिटी त्याची व्हॅल्यू मी इथं देतो काय 12 प्लस ऑर मायनस सॉरी हे असे घ्या 3 प्लस ऑर मायनस 18 अशी व्हॅल्यू घ्यायची आणि ह्याची 0.48 असे घेऊन टाका एवढे मीटर पर सेकंद. चला हे आजचं पहिलं होमवर्क आहे. तुम्ही लोकांनी कालचे होमवर्क केले नाही माझ्याकडे पाठवले नाही. फक्त मी जे सॉल्व्ह करून दिले तेवढेच तुम्ही माझ्याकडे पाठवले. बेटा असं करायचं नाही. लेक्चरच्या शेवटी जे होमवर्क असतं ते कंप्लीट करा. मग आज आता मी लेक्चरच्या शेवटीच्या ऐवजी इथंच होमवर्क दिलोय. हे पहिलं होमवर्क तुमचा. या प्रॉब्लेम मध्ये हे चेंजेस करा आणि तुम्हाला परत पर्सेंटेज एरर इन लिनियर मोमेंटम काढा. असंच तुम्हाला एरिया मधली काढायला होऊ शकते व्हॉल्यूम मधली काढायला होऊ शकते. असे अनेक प्रॉब्लेम्स तुम्हाला देता येतात बेटा, ठीक आहे. चला आता दुसऱ्या प्रॉब्लेम कडे जाऊ. हा प्रॉब्लेम आता तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. मी आता जो दिला तो होमवर्क साठी होता आणि आता काही इथं सॉल्व्ह करायचा आपल्याला आजचा वर्गातच सॉल्व्ह करण्यासाठी घ्या. लेंथ ऑफ रेक्टँगल इज 5 प्लस ऑर मायनस 0.25 मीटर and breadth is किती ब्रेड दिली बघा त्याची 6 प्लस ऑर मायनस 0.36 मीटर. फाइंड बघा कशातलं काढा होते फाइंड पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ एरिया. फाइंड द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ एरिया ऑफ रेक्टँगल. बघा बेटा सेम प्रॉब्लेम आहे आताच्या सारखा. फक्त तुम्हाला त्रास कोणत्या गोष्टीचा होईल बेटा तुम्हाला फॉर्म्युला माहिती नसते.
जर फॉर्म्युला माहिती नसेल मग तुम्हाला नक्की त्रास होणार आहे. ठीक आहे, चला हा व्हिडिओ पॉज करा इथं आणि आता मी जसं सोडवलं होतं तसं पुढे जाऊन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. मग तुम्हाला जर सॉल्व्ह करता आलं तर ठीक आहे, नाहीतर माझ्यासोबत कम्पेअर करा. चला आता असं इमॅजिन करू की तुम्ही व्हिडिओ पॉज केलता, आता माझ्यासोबत तुमचा आन्सर कम्पेअर करा. बघा कशातली पर्सेंटेज एरर काढा म्हणतं बेटा, एरिया मधले. आणि तुम्हाला माहिती एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो, लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेडथ असा असतो, एल इंटू बी असतो बेटा. ठीक आहे, मग आता इथं गिवन काय, ही एल आहे आणि हा बी. ओके, मी असं म्हणतो बघा, एरिया इज इक्वल टू एल इंटू बी असते. आपल्याला इथं परत कळालं हे कशाचं एक्झाम्पल आहे बेटा, प्रोडक्टचं आहे. मग आपण थोडासा डोक्याला ताण द्यायचा, आठवायचं पर्सेंटेज एरर इन प्रॉडक्ट काय असते. काय असते बेटा, दोन्ही मधल्या रिलेटिव्ह एररची सम असते. ठीक आहे, रिलेटिव्ह एरर इन प्रॉडक्ट काय असते, या दोघांच्या रिलेटिव्ह एररची सम असते. म्हणून मी इथं डायरेक्ट फॉर्म्युला तयार करतो. कसा केला बेटा, बघशील, रिलेटिव्ह एरर इन ए इज इक्वल टू, मी सरळ सरळ काय लिहिणार, याला असं लिहून टाकतो मी, रिलेटिव्ह एरर इन एल प्लस परत काय लिहितं तर पुन्हा तेच काय, रिलेटिव्ह एरर इन बी. बघा एल मध्ये रिलेटिव्ह एरर प्लस पी मध्ये रिलेटिव्ह एरर, या दोन्हीची मला सम घ्यायची. ठीक आहे, बघा पुढे काय काय असतं, रिलेटिव्ह एरर इन ए काय लिहितं, डेल्टा एल अपॉन एल प्लस डेल्टा बी अपॉन बी. बघा डेल्टा एल अपॉन एल, बेटा डेल्टा एल कुठं सापडतो, प्लस और मायनसच्या पुढं. हे बघा ही लेंथ आहे, हा एल आहे, हा डेल्टा एल आहे, म्हणून मी असं लिहितो 0.25 अपॉन 5 हे प्लस हे 0. बघा ब्रेडथ मध्ये किती तर 0.36 अपॉन 6 आहे. मी याचा भागाकार केला तर असेल 0.05 प्लस 0.06 असे आले तिथं. ठीक आहे, बघा मी काय केलं, याने याला डिवाइड केलं, एवढा आला. या दोन्हीची ऍडिशन केली तर 6 आणि 5 11 म्हणजे 0.11 एवढे आले रिलेटिव्ह एरर इन ए. मग आता लास्टची स्टेप आपली काय काढायची बेटा, पर्सेंटेज एरर इन ए. ही कशी मिळती तर आपल्याला माहिती तोच फॉर्म्युला काय, दिस रिलेटिव्ह एरर इन ए मल्टिप्लाइड बाय 100 आणि त्याला आपण पर्सेंट असं लिहितो. ठीक आहे, चला पुढे मग मी याच्या व्हॅल्यूज पुट करतो. बोला रिलेटिव्ह एरर इन ए मध्ये किती आली, 0.11 मल्टिप्लाइड बाय 100%. दोन स्थळांना पुढे गेला तर किती झाले बेटा, 11% झाले. म्हणून बिलकुल घाबरू नका, टेन्शन घेऊ नका की ह्या पर्सेंटेज एररचे प्रॉब्लेम कसले आहेत सर, आम्हाला फार ताण यायला असं वाटू देऊ नका. कसं असतं बेटा, प्रॉब्लेम न सर्व काही जमतं, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची गरज आहे. आता इथं काय दिलता, एरिया दिलता बेटा. कधी कधी तुला आता काय म्हणते, एखादा बॉक्स आहे म्हणते ज्याची लेंथ काहीतरी, ब्रेड देतील, व्हॉल्यूम देतील आणि पुन्हा त्याच्या कशाचं म्हणते, लेंथ ब्रेडथ आणि हाईट देतील आणि व्हॉल्यूम मधली एरर काढा म्हणतील. व्हॉल्यूम काय असते, एल इंटू बी इंटू एच. बॉक्स म्हणजे काय, पॅरलेलोपिपेड असेल तर त्याची आपल्याला फक्त व्हॉल्यूम काढायची. म्हणून नीट लक्षात घ्या, एल बी एच कितीही असू द्या तुम्हाला काढता येऊ शकतं. ठीक आहे, म्हणून मी आता पुन्हा इथं ये होमवर्क साठी आजचा दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला देतो बेटा. ठीक आहे, हे होमवर्क म्हणून काम करायचं. बघा मी 2 सॉल्व्ह केलेत आणि 2 तुम्हाला होमवर्क साठी दिलेत. हे घरी बघा, नाही आले तर मला विचारा, माझ्याकडे रिक्वेस्ट पाठवा की सर एवढं आम्हाला सांगा म्हणून. बघा लेंथ घ्यायची तुम्हाला एका बॉक्सची, किती घ्यायची, लेंथ ऑफ बॉक्स इज इक्वल टू किती असेल हे बघा, 18 प्लस और मायनस 0.9 मीटर. ब्रेडथ घ्यायची तुम्हाला 27 प्लस और मायनस 0.54 मीटर आणि हाईट घ्यायची तुम्हाला घेतानाची 12 प्लस और मायनस 0.36 मीटर. हे बघा लेंथ, ब्रेडथ आणि एच. पुन्हा तुम्हाला काय काढायची, फाइंड पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. तुम्हाला जो बॉक्स गिवन आहे त्यातली तुम्हाला पर्सेंटेज एरर काढायची. मग पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम ऑफ बॉक्स कशी काढणार आहे तुम्ही, तर बघा मी इथं फॉर्म्युला देतो तुम्हाला. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इज गिवन बाय LBH. कितीचा प्रॉडक्ट आहे इथं, 3 आहे. मग बेटा चेंजेस काय होते, रिलेटिव्ह एरर इन एल प्लस रिलेटिव्ह एरर इन बी प्लस रिलेटिव्ह एरर इन एच. 2 ऍडिशनच्या ऐवजी तिथं काय येतात, 3 ऍडिशन येतात. मग तुम्हाला हे तर कळालंय डेल्टा एल बाय एल कसं घेतात, डेल्टा बी बाय बी कसं घेतात. हा सगळा भाग तुमच्या अतिशय चांगल्या प्रकारे लक्षात आलेला आहे. ठीक आहे, बघा बेटा आज काय केले आपण, एरर काढल्यात. कशा कशातल्या, ऍडिशन सबट्रॅक्शन साठी एक रूल आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी दुसरा रूल.